नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. पुढीलपैकी मृदू वर्ण कोणता किंवा पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तर आपण कठोर वर्ण व मृदू वर्ण म्हणजे काय व ते कोणते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, क च ट त प वर्गातील ही व्यंजने पहा. यामध्ये ही जी पहिली दोन व्यंजने असतात प्रत्येक वर्गातील ही असतात कठोर व्यंजने. तर काय सांगितले मी पहा. तर पहिली जी दोन दोन व्यंजने असतात क च ट त प या वर्गातील ही असतात कठोर व्यंजने आणि त्यानंतरची जी दोन असतात ती असतात मृदू व्यंजने. प्रत्येक वर्गातील पहिले व दुसरे कठोर व्यंजन, तिसरे व चौथे मृदू व्यंजन म्हणजे मृदू वर्ण असतो. त्यानंतर काय असते, पाचवे जे व्यंजन असते ते अनुनासिक असते. तर पहा, कठोर वर्ण म्हणजे काय. तर काही व्यंजनांचा उच्चार खणखणीत असतो, त्यात नाद नसतो, म्हणून त्यांना अघोष वर्ण म्हणजेच कठोर वर्ण असे म्हणतात. कारण त्यांचा उच्चार कसा असतो, खणखणीत. पहा, क ख च छ ट ठ त थ प फ ही काय आहेत, कठोर वर्ण. आता पाहूया मृदू वर्ण. काही व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो, ती उच्चारायला मृदू असतात, त्यात नाद असतो, म्हणून त्यांना घोष वर्ण म्हणजेच मृदू वर्ण असे म्हणतात. ग घ ज झ ड ढ द ध ब भ ही काय आहेत, मृदू वर्ण. हे मृदू व्यंजने किंवा मृदू वर्ण आहेत. आता तक्त्यातील 5 नंबरला जी व्यंजने आलेली आहेत क च ट त प वर्गामध्ये ही आहेत अनुनासिके. कारण त्यांचा उच्चार करताना पहा नाकातून होतो. य न्य न म म न असं काय होतो, नाकातून त्यांचा उच्चार होतो, म्हणून ह्यांना काय म्हणतात, अनुनासिके असे म्हणतात. आता आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देता येईल. पहा, पुढीलपैकी मृदू वर्ण कोणता. तर पहा, त थ प द. तर कोणते येते, द हा मृदू वर्ण येतो. कारण क च ट त प या वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन हे मृदू व्यंजन म्हणून ओळखले जाते किंवा मृदू वर्ण म्हणून ओळखला जातो. त्यानंतरचा प्रश्न होता, पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता नाही. तर पहा, याचं उत्तर येणार आहे घ. कारण क च ट त प वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन हे काय असते, मृदू वर्ण असते. म्हणून हे किती नंबरला येतं पहा, क ख ग घ 4 नंबरला येतं, म्हणून हा मृदू वर्ण आहे, कठोर वर्ण नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पहा, अनुनासिकाचे दुसरे नाव काय. तर मी आत्ताच सांगितले होते. पहा, अनुनासिकांना अंत्यस्थ असेही म्हटले जाते. अनुनासिकांना परसवर्ण असे म्हटले जाते आणि अंत्यस्थ हे अर्धस्वर जे आहेत य र ल व यांना म्हटले जाते. तर यातील पहा, य र ल व यांना अंत्यस्थ देखील म्हटलं जातं आणि अर्धस्वर देखील म्हटलं जातं. त्यानंतरची ही व्यंजने आहेत ती श श स ह्यांना उष्मे म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं, उष्मे. तर उष्मे का म्हटलं जातं, तर या व्यंजनांच्या उच्चाराच्या वेळी हवा मुखावटे आपल्या जोरात फेकली जाते, तेव्हा काहीसे घर्षण जाणवते, म्हणूनच यांना उष्मे म्हटले जाते. त्यानंतरचा जे व्यंजन आहे किंवा जे वर्ण आहे ते आहे ह. आणि ह्या ह ला म्हणतात महाप्राण. ह्या ह ला काय म्हणतात, महाप्राण. कारण ह या वर्णाचा उच्चार करताना हवा मुखावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्यांना महाप्राण असे म्हटले जाते. नंतरचं व्यंजन राहिलं ळ. तर ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे, कारण तो संस्कृतमध्ये नाही आहे, मराठीमधील तो एक काय स्वतंत्र वर्ण
आहे. अशा प्रकारे आपण या संपूर्ण व्यंजनांची माहिती आज इथं घेतलेली आहे. जर का आपल्याला या व्यंजनांच्या वर्गीकरणाचे नोट्स हवे असतील तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला त्याची PDF सेंड करू शकते. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.